ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री पंकज भोयरजी। पडळकर यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे जयंत पाटील यांच्यावर। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राची, त्यांनी समज दिल्यानंतर ही पुन्हा टीका। गोपीचंद पडळकर आणि सन्माननीय जयंतराव पाटील यांच्यातील वाद हा त्या ठिकाणचा जुना आहे। राजकारणामध्ये टीका टिप्पणी निश्चितपणे त्या ठिकाणी होत असते, एकमेकावर क्रिटिसिझम देखील होते, परंतु मला असं वाटतं याची कुठेतरी आपण वैयक्तिक टीका न करता त्याच्यामध्ये कुणाचं भावना दुखावणार नाही याची काळजी दोन्ही पार्टीने त्या ठिकाणी घेतली पाहिजे। त्यांनी म्हटलं की मला मंगळसूत्र चोर म्हणतात, मी तुमच्या कितव्या पत्नीचं मंगळसूत्र चोरलं, अशा शब्दात टीका केली। अजून मी तर याच्याबद्दल घेतली नाही, परंतु मी स्वतः हे ऐकलं नसल्यामुळे भाष्य करणे योग्य ठरणार नाही। एक समिती नेमण्यात आली सुवर्णकार समाजासाठी, तुमचा पुढाकार होता। देशातलं कदाचित पहिलं उदाहरण आहे जे महाराष्ट्रात सुवर्णकार समाजाची समिती। काय आपल्या राज्यातली एक सुवर्णकारांची संघटना होती, त्यांची सततची मागणी होती की त्यांच्या राज्यस्तरीय ज्या समस्या असतात किंवा जिल्हा स्तरावर काही समस्या असतात तर त्यांच्यामध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये एक समन्वय राहावा, याच्याकरता त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे एक निवेदन सादर केलं होतं। जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडिया ही त्यांची संघटना, त्या संघटनेमार्फत हे निवेदन देण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतरच माननीय मुख्यमंत्री महोदयांना विभागाला तसे निर्देश दिले होते आणि सुवर्णकार आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय राहावा याच्याकरता ह्या दक्षता समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। कल्याणमधल्या गांधी हायस्कूल इंग्लिश हायस्कूलने एक पत्र काढलं की मुलींना बिंदी लावून येता येणार नाही, हातावर राखी नाही, टीका नाही, अशा प्रकारचं पालकांनी शिक्षण विभागाकडे धाव घेतली। अशा पद्धतीचे बंधनं कुठली एखादी शाळा त्या ठिकाणी आपल्या देशाच्या संस्कृतीवरती घालू शकत नाही, परंतु अशा पद्धतीचं जर का काही घटना घडली असेल तर निश्चितपणे त्याची माहिती घेण्यात येईल आणि योग्य ती चौकशी कारवाई करण्यात येईल। ही योग्य प्रकार असं वाटतं की याच्यावर शाळेला सांगण्यात येईल? नाही, मी आत्ताच विभागाला सूचना दिलेल्या आहे की जी विस्तृत माहिती त्या ठिकाणी घ्यावी व यथायोग्य कार्यवाही करण्यात यावी। एक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहे, शताब्दी वर्ष आहे। जमाल सिद्दीकी भाजपचे अल्पसंख्याक आयोगाचे मोर्चाचे अध्यक्ष आहे, राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांनी मागणी केलेली आहे की आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवारजी यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा। संघ परिवारातल्या सगळ्या संघटनांची ही सुप्त मागणी आहे किंवा इच्छा आहे की आद्य सरसंघचालकांना भारतरत्न द्यावा म्हणून। नाही, निश्चितपणे लोकांच्या भावना ह्या त्या ठिकाणी जोडलेल्या असतात आणि त्यांच्या मागणीचा जनभावनेचा निश्चितपणे ह्या देशामध्ये विचार केला जातो। संघाचं शताब्दी वर्ष आहे, काय वाटतं? अतिशय योग्य वेळ ही आहे असं मला देखील त्या ठिकाणी वाटते। वरिष्ठ नेते याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील। भंडारा गडचिरोली मार्गासाठी जवळपास 1300 कोटीचा निधी जो मागास समजला जाणारा भाग होता त्याला गती मिळेल असं वाटतं? राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस या संपूर्ण राज्याच्या सर्वांगीण विकासाकरता सदैव प्रयत्नशील राहत असतात। आपल्या महाराष्ट्रातला, विशेष करून विदर्भातला भंडारा आणि गडचिरोली जिल्हा, ज्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी ऑफ इंडिया म्हणून विकसित करण्याचे प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकारातून महायुतीचं सरकार या ठिकाणी करते आहे, त्याच पद्धतीनं भंडारा जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी देखील जशी नागपूरसोबत आहे ती पुढे जाऊन गडचिरोलीसोबत व्हावी, याच्याकरता जवळजवळ 931 कोटी रुपयाचा निधी भंडारा गडचिरोली हा महामार्गाकरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केलेला आहे। शेवटचा प्रश्न, दोन्ही ठाकरे बंधू उद्याच्या मेळाव्यात एकत्र येण्याची शक्यता आहे? मनसे ठाकरे गट युतीचीही नांदी होऊ शकते? फक्त राजकीय देखाव्यासाठी न करता त्यांची मनापासून युती व्हावी अशी आमची प्रार्थना दोन्ही ठाकरे बंधूंना राहील। मनापासून म्हणजे निश्चितपणे आमच्या त्यांच्या शुभेच्छा राहील। राजकीय कारणासाठी एकत्र येते? राजकीय कारणाशिवाय दुसऱ्या कुठल्याच कारणासाठी ते एकत्र येऊ शकत नाही। इतक्या वर्षापासून ते वेगवेगळे होते, परंतु आता तेव्हा लक्षात आलं की त्यांचा पब्लिक बेस हा त्या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे, त्याच्यामुळे एकत्र येऊन येणारी निवडणूक लढण्याचा केविलवाना प्रयोग त्यांच्या माध्यमातून होताना दिसतोय। मुंबई महानगरपालिका भाजप जिंकेल तरी असं वाटतं? निश्चितपणे मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच त्या ठिकाणी जिंकणार आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जे काम या ठिकाणी राज्य सरकार करते आहे त्याची दखल घेऊन मुंबईतली जनता असो किंवा महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर जनमत हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने राहील। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, Q9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.